आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही. इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट. टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा. तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू. MRPवर किमान 10 ते 60% सूट. यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट. 10% पासून ते 60% बचत. प्रत्येक वस्तूवर बचत. टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा. एकावर एक फ्री वस्तू मिळवा. यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट. पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ. खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता. आजच या टेकिट मॉलमध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी लोकसभा व विधानसभा मतदारसंघांचा पुढील खासदार व आमदार कोण होणार याकडे लोकांच्या मध्ये अपेक्षा आहे. यामध्ये विद्यमान खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, राहुल आवाडे व शरद पवार राष्ट्रवादी गटाचे प्रतीक पाटील, तर विधानसभेमध्ये विद्यमान आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, माजी नगरसेवक संजय तेलनाडे, माजी नगरसेवक नितीन जांभळे, माजी नगरसेवक राहुल खंजिरे, माजी नगरसेवक मदन कारंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून युवा नेते सौरभ शेट्टी. सध्या या सर्व नेत्यांमध्ये विधानसभेची तयारी सुरू करण्यात येते. त्यामुळे इचलकरंजी विधानसभेमध्ये आमदार कोण होणार याकडे शहरवासियांचं लक्ष लागून राहिलंय. कोण महाविकास आघाडीतून राहणार, कोण महायुतीमधून राहणार, कोण अपक्ष म्हणून राहणार हे आता येणारा काळच सांगेल. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये सुमारे 16 लाख मतदार राजा आपला खासदार निवडून देतो. 2024च्या निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार धैर्यशील माने हे महायुतीकडून लढणार आहेत. तसेच महाविकास आघाडीकडून प्रतीक पाटील किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी, तर अपक्ष म्हणूनही दुसरा कोण उमेदवार लढणार आहे. तसेच राहुल आवाडे यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार कोण होणार, मतदार राजा कोणाला निवडून देणार हे येणाऱ्या काळात समजणार आहे. पण इचलकरंजी जनतेचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. त्यामुळे इचलकरंजीची जनता कुणाला मतदान करून आपला खासदार ठरवणार हे काळच सांगेल. इचलकरंजी शहराला कोण पाणी देणार तोच आमदार खासदार निवडून येणार असल्याचा शहरवासियांनी चंग बांधलाय. इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं. या शहराला 6 ते 7 खेडी लागून आहेत. त्याच अनुषंगाने हा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ केला गेलाय. यामध्ये इचलकरंजी शहर, कबनूर, चंदूर, खोतवाडी, तारदाळ, शहापूर, कोरोची या आदी गावांचा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आमदार प्रकाश आवाडे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. तसेच त्यांना पराभवाचा सामना सुद्धा करावा लागलाय. माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी 2 टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. पण पुन्हा 2019ला आमदार प्रकाश आवाडे यांनी माजी आमदार सुरेश हळवणकर यांचा पराभव केला. सध्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होणार, मतदार राजा कुणाला कौल देणार. सध्या आमदार प्रकाश आवाडे हे अपक्ष म्हणून निवडून आलेत. त्यांनी भाजपला साथ दिली. भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनीही निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली. तसेच माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांनीही आमदारकीची जोरदार तयारी सुरू केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नितीन जांभळे व मदन कारंडे यांनी सुद्धा विधानसभेची तयारी सुरू केली. त्याचबरोबर काँग्रेसमधून राहुल खंजिरे यांनीही जोरदार तयारी सुरू आहे. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सौरभ शेट्टी यांची इचलकरंजी शहरामध्ये जोरदार तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीतून कोण निवडणूक लढवणार, कोणाला तिकीट दिलं जाणार, तसेच महायुतीतून कोणाला उमेदवारी मिळणार, तसेच अपक्ष कोण राहणार, कोण उमेदवार कोणावर मात करणार हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल. मतदारसंघामध्ये मतदार राजा कोणाला निवडून देणार, जुन्या प्रतिनिधींना देणार की युवा प्रतिनिधित्व निवडून विधानसभेमध्ये पाठवणार. आजी माजी आमदारांसमोर युवा नेतृत्वाने चांगलाच पेच निर्माण करून ठेवलाय. सध्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच युवा नेत्यांनी भागाभागांमध्ये आपल्या कामाचा सपाटा लावलाय. नागरिकांच्या गाठीभेटीही वाढल्या आहेत. याला प्रतिसादही इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागामध्ये दिसून येतोय. यामध्ये संजय तेलनाडे, नितीन जांभळे, राहुल खंजिरे, सौरभ शेट्टी यांनी भागाभागामध्ये जाऊन कामाला सुरुवात केली. तसेच आमदार प्रकाश आवाडे यांनी सुद्धा कामाचा सपाटा भागामध्ये लावलाय. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. त्या माध्यमातून शहरामध्ये व ग्रामीण भागामध्ये गटर, रस्ते, लाईटचं काम सुरू आहे. माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी सुद्धा गाठीभेटी वाढवल्या आहेत.
विधानसभेच्या अगोदर लोकसभेची निवडणूक होणार आहे. या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुद्धा सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे. या ठिकाणी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील सध्या यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपकडून कोणतेही नाव अजून घोषित करण्यात आलं नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा विधानसभामध्ये नवीन चेहरे संसदेत व विधानसभेमध्ये मतदार राजा पाठवणार का की जुन्याच प्रतिनिधींना निवडून देणार, यावेळी कौल कोणाला द्यायचा याबाबत नागरिक सध्या विचार करतात. त्यामुळे 2024च्या लोकसभा विधानसभेमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार हे मात्र नक्की. एम मराठीसाठी तेजस्विनी मगदुमसह निखिल विसे. सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा. सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोहरा मार्केट, इचलकरंजी. फोन नंबर 72 76 74 80 03.